प्रोडक्ट घेऊन आलेले आहे, ज्याचं नाव आहे रियांश अमृत ज्यूस। एक सप्लिमेंट आहे, तुमच्या प्रत्येक आजारावर हे काम करतं। एक बॉडी डिटॉक्सिफिकेशन करणं आणि तुमच्या शरीराचं पोषण करणं, ह्या दोन गोष्टीवर काम करतं। मग तुमचा मूलव्याध, मुतखडा, पॅरालिसिस, बीपी, शुगर, थायरॉइड अशा असंख्य आजारावर हे काम करतं। 42 प्रकारच्या फ्रूट आणि वनस्पतीपासून बनवलेला हा एक फूड सप्लिमेंट आहे। नमस्कार मंडळींचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये, आपल्या छोट्या ब्लॉगमध्ये। तर चला मंडळी, आज तुम्हाला घेऊन जाणार आहे मामाकडे आज येणार आहेत, पुण्यावरून मंडळी येणार आहेत। तर ते आपल्याला आपल्या हेल्थबद्दल थोडी माहिती सांगणार आहेत आणि त्यांचा प्रोडक्ट पण आहे, त्याची पण माहिती तुम्हाला सांगणार, तुमच्या पण शरीरासाठी चांगलं आहे। तर चला, तर गेल्यावरच तुम्हाला ब्लॉग कंटिन्यू करते, निघूया। संध्याकाळचे वाजलेत 5, तर चला भेटू, बाय तिकडे, चला। तर चला मंडळी, आपण आता आलेलो वरती आणि ते सगळे जमलेले आहेत, तुम्हाला दाखवते हे बघ कॅम्पला। आमच्यासाठी फक्त स्पेशल वेळ करून या ठिकाणी आलेले आहेत आणि टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं फक्त स्वागत केलेलं आहे आपल्याला सरांचं आणि मॅडमचं। मी माझी ओळख सांगतो की आंबोली गावडे इथंच राहते कंपनीमध्ये। संध्या मॅडमचे हजबंड आणि जोडीनं आम्ही दोघांनी सुद्धा या ठिकाणी काम चालू केलेलं आहे। गेले 3 महिने झाले होते आणि थोडंसं स्टँडिंग पोझिशनमध्ये त्यांना वेलकम करायचं आहे आपल्याला सरांना आणि मॅडमना। चालेल। आपण 1 तास ते सव्वा तास फक्त आपण खरोखर लक्षपूर्वक देऊन आपण त्यांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे। पण पुण्यावरून इथंपर्यंत आपल्यापर्यंत माहिती देण्यासाठी फक्त इथं आलेले आहेत आणि खरोखर त्यांच्याकडे मी माईक सोपवतोय मॅडमकडे आणि सरांच्याकडे सुद्धा। पुढची दुरा मॅडम वगैरे सांभाळते। कसे आहात सर्व? एकदम जबरदस्त ना? येस येस, खरंच जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। मी आता जस्ट फक्त एक बोर्ड वाचला होता, 75 वर्ष पूर्ण झाले सरांना। 75। आपण तिथपर्यंत जाऊ शकतो का? हॅलो, आपला प्रोग्रामच तो आहे की जास्त दिवस कसं जगायचे आणि कमी दिवस आपण का जगतोय, त्याचं 2 गोष्टीचं फक्त आपल्या यांचं का आयुष्य चांगले माहितीये, कारण खानपान त्यावेळेस चांगलं होतं, लक्षात घ्या।
चांगलं खानपान चांगलं होतं, आरोग्य चांगलं होतं. पण आज काय झालं, आज बघा आम्ही आता 2च मिनिटांमध्ये त्यांच्या घरात बसलो होतो. बोलले सर इथं सर्व सिटी होती. काय होती शेती, लक्षात घ्या. आज काय झालं इथं शहर, पूर्ण शहर, पूर्ण बिल्डिंग. इथं ऑक्सिजन घ्यायला पण हॅलो लक्षात घ्या. म्हणजे ऑक्सिजन पण आपल्याला मिळत नाही. आज मग मला सांगा 100 वर्ष कसं जाणार आहे? हॅलो जगणार का 100 वर्ष? हॅलो जगणार आहे? त्यामुळे आपल्याला काय करायचंय, गणित आपल्याला हे काम करायचंय की आपलं जे आरोग्य धोक्यात चाललंय त्याला काय कारण आहे. काय कारण आहे? पहिलं आहे म्हणजे तो आपल्या जवळचं पाणी. कुठलं? किती लोक असं आहे की एकदम साधं नळाचं पाणी पित आहे? हात वरती करा. 1 2. साधं नळाचं पाणी, साधं, फिल्टर नाही. हा फिल्टर नाही, साधं, एकदम साधं. त्याच्यात कुठल्या प्रकारचं केमिकल नाही. तुम्ही महानगरपालिकेचे पेजा, तिथे ऑलरेडी केमिकल आहे. लक्षात घ्या. एकदम साधं बोरिंगचं पाणी. हॅलो घेतंय कोणी? लक्षात घ्या. कारण ते पाणी जर पिलं होतं काय होतं? आजार. हॅलो आजार. आज विचार करा सर, तुम्हाला एक प्रश्न आहे. 30 वर्षापूर्वी तुम्ही पाणी कुठलं पित होते? 30 वर्षापूर्वी हॅलो होतं का फिल्टरचं पाणी? होतं कुठल्या नळाचं पाणी? ते पाणी पिऊन कुठल्या प्रकारचा सर्दी, खोकला, ताप कुठलाही नव्हतं. पण आज आपण एवढं चांगलं शुद्ध पाणी पिऊन आपलं आज आरोग्य धोक्यात आहे का? धोक्यामध्ये आरोग्य. आज हा जो ऑक्सिजन आहे, एक व्यक्ती म्हणजे बोलतात काही लोक, सर आम्हाला कुठलंच व्यसन नाहीये. हॅलो कुठलंच व्यसन नाहीये, तरी पण हे बाकीचे आजार वाढले कसे? कारण हा जो ऑक्सिजन घेतो ना आपण, फ्री मध्ये ऑक्सिजन घेतो ना, त्या ऑक्सिजन वाटे आपले जे काही विषाणू आपल्या बॉडीत जातात त्याने सुद्धा आपल्याला आजार वाढतात. काही लोक असे चांगले होते, काल चांगला होता, परवा चांगला होता, अरे एकदम धडधाकट होता, आज लक्षात घ्या. असे काही आजार झाले की लोक म्हणजे डॉक्टरला सुद्धा कळत नाही की एक्झॅक्ट काय. लक्षात घ्या. त्यासाठी आपल्याला जे आरोग्य काय, आज सगळ्यात श्रीमंत व्यक्ती कोण आहे माहिती? कोण आहे श्रीमंत व्यक्ती? मॅडम तुम्ही कोणाला श्रीमंत व्यक्ती बोलताय? हॅलो तुम्ही सहमत आहे मॅडमशी? ज्याचं आरोग्य चांगलं आहे तो आज सर्वात श्रीमंत व्यक्ती. लक्षात घ्या. काही लोक बोलतात नाही आम्हाला असं पाहिजे. अहो मी असे काही लोक बघितले, सर्व आहे पण खाता येत नाहीये. हॅलो सर्व आहे, पंचपक्वान्नाचं ताट आहे समोर, पण खाता येत नाही. सांगा त्या पैशाला, त्या इस्टेटला काय करायचंय? आपल्याकडे असे काही लोक आहेत की 4-4, 5-5 टॅबलेट्स वन टाइम खात आहेत. शुगरची गोळी, बीपीची गोळी, रक्त पातळीची गोळी, ऍसिडिटीची गोळी, झोप येत नाही त्याची गोळी, आणि त्या भगवंताकडे प्रार्थना करतात की मला घेऊन जा. हॅलो सांगा असं आयुष्याचं काय करायचं? आपलं आयुष्य कसं पाहिजे? सुंदर पाहिजे, निरोगी पाहिजे, तरच माणूस आयुष्यामध्ये सुखी त्याला आपण बोलतोय. पण आज लोक बोलतात नाही सर जो पैसा असेल तो सुखी नाहीये. इथं तरी तुम्हाला इथं भरपूर लोक तुम्हाला बघायला मिळतील. आणि ऑलरेडी मी लोक काय बघतोय, भरपूर त्यांच्याकडे पैसा आहे, पण त्यामुळे आजाराने एवढे त्रस्त आहे. तुम्ही आता माझ्या मते एक 8 तारखेसोबत एक न्यूज वाचली असेल तुम्ही. 13 वर्षापासून एक मुलगा हॉस्पिटलमध्ये होता, कोमामध्ये होता. हॅलो ऐकली? त्या सरकारने शेवटी त्या मुलाला मारण्याची काय झाली? परवानगी दिली. हॅलो पैसा भरपूर केला. ऐकले? न्यूज ऐकले तुम्ही? विचार करा, एवढा पैसा असून पण फायदा काय? हॅलो सरकारने डायरेक्ट परवानगी दिली. कारण का किती दिवस ठेवणार आहे त्या व्यक्तीला? आहे ना न्यूज? मी न्यूज आता खरं आहे का खोटं मला माहित नाही, पण ऍक्च्युली ते न्यूजला मी वाचलंय. बरोबर ना? सरकारने म्हणजे परवानगी दिली. लक्षात घ्या. कारण डॉक्टर सुद्धा बोलले तुम्ही याला किती पण काय करा. मला वाटतं 13 का 12 वर्षापासून तो व्यक्ती कोमात होता. साधारणतः 35-40 वय असेल अंदाजे, म्हणजे फोटोत बघताना तेवढं 35-40. आणि महत्वाचं म्हणजे ते जे अवयव आहे ते पण काय केले? दान केले. काय केले? दान केले. मला सांगा आपलं हे जे शरीर आहे मॅडम कितीच रुपयाचं आहे? कितने रुपए का अपना बॉडी है मालूम है? बरं सर्वांना मराठी समजताय का? आप मराठी समजताय ना? आम्ही कैसे आहे महाराष्ट्रीयन लोक आहे ना. आप कहाँ से हो? माहिती कोणाला हे शरीर? हॅलो माहिती आहे?
करोडोची संपत्ती, करोडो, लक्षात घ्या. पण आपण याची काळजी घेतो का? हॅलो, हो घेता ना. मस्त रोज आंघोळ करताय, मस्त सोप, नवीन शॅम्पू, तेल, अत्तर, अमुक अमुक, रोज काळजी घेताय का नाही घेताय? पण ती काळजी कशी घेताय? वरून घेताय, वरून एकदम चकाचक. हॅलो, वरून एकदम चकाचक. आपल्याला काय काम करायचंय? आपल्या आतमध्ये काय चाललंय? थँक्यू मॅडम. बघा, आपले आजार काय चाललेत? वाढत चाललेत. काय चाललेत? आज इथं सर गावाचं नाव काय? ह्या गावामध्ये हॉस्पिटल आहे. हॅलो, पावला पावलो ते मेडिकल असेल तरी हे आजार वाढत का? काय कारण? अमेरिकेत जाऊन डॉक्टर लोक शिकून आले त्या आजारावरती सायंटिस्ट. बरं, आपल्याकडे जेवढे पार्ट आहे का आपले शरीराचे, तेवढ्या पार्ट वरती वेगवेगळा डॉक्टर आहे. हॅलो, नाकाचा वेगळा, कानाचा वेगळा, केसाचा वेगळा, पोटाचा वेगळा, हाडाचा वेगळा, अमुक तमुक धमुक सगळं वेगवेगळा. हॅलो, तरी पण तो 100% गॅरंटी देतो का हो डॉक्टर? हॅलो, आज त्या ॲलोपॅथिक गोळ्या खाऊन, त्या गोळ्या खाऊन, टॅबलेट खाऊन आपलं शरीर अजून तुम्ही काय करताय? नाशवंत करताय. लक्षात घ्या. आज तुम्ही जी गोळी खाताय, पित्ताची गोळी खाताय, डोक्याची गोळी खाताय, पोटाची गोळी खाताय, तापेची गोळी खाताय, ती गोळी खाताय फक्त तात्पुरता तुमचा आजार बरा होतोय. हॅलो, काय होत आहे? तात्पुरता आजार तुमचा बरा होतोय, त्यानंतर दुसरा आजार कव्हर होतो, दुसरा आजार चालू होतो. एक आजार तुम्ही बंद करताय पण दुसरा आजार चालू करतात आणि वरून म्हणतात की आम्हाला काहीच नाही, ह्या व्यक्तीला अमुक अमुक आजार झाला कुठून. असे पण काही लोक बोलतात सर आमच्या घरामध्ये नॉनव्हेज पूर्णपणे बंद आहे, आमच्या घरामध्ये पूर्ण देवादेवाचा कार्यक्रम चालू आहे, आम्ही कुणाचं कुठलं व्यसन नाही, कुठलं काय नाही, काहीच नाही, तरी पण आमच्या घरामध्ये शुगरचं पेशंट आहे, बीपीचं पेशंट आहे, मणक्याचं पेशंट आहे, अमुक पेशंट आहे, तमुक पेशंट आहे. हे 8 पेशंट आले कुठून? सर इथं शेती होती. आज शेतीमध्ये आणि पहिल्या शेतीमध्ये काय फरक होता? आज जे तुम्ही पालेभाज्या फळभाज्या जे आणताय, कशा आणतात? फवारणीने सर्व. हॅलो, आज ते आपण काय करतो? आणतो आणि आपण इथं समोर ठेवलाय का? याच्यात ठेवतो, मस्तपैकी टकाटक मध्ये 8 दिवस एक 1 बाय 1 भाजी करतो. हॅलो, त्याची बॉडीला पाहिजे ना, ते मिळत नाही. आपल्याला वाटतं रे नाही भाजी एकदम मस्त आहे. लक्षात घ्या, आज प्रत्येकाच्या घरी काय आहे? गॅस आहे का चूल आहे? पहिले काय होतं? लक्षात घ्या, प्रत्येकाच्या घरी म्हणजे एकदम प्लेन फरशी आहे. पहिलं काय होतं? गावरान गायच्या शेणाने सारवलेलं वृंदावन होतं. आज आहे का? नाही. आजची बाजरीची भाकर बघा आजची आणि 20 वर्षापूर्वीची बाजरीची भाकर बघा, फरक आहे. जमीन तीच आहे, पाणी पण तीच आहे, पण त्याच्यामध्ये डिफरन्स काय आलंय? कारण पहिलं बाजरी जी होती घरातली बाजरी पेरत होते. आज काय झालंय? मार्केट मधली बाजरी आणतात, बियाणं आणतात, ते पेरतात, त्याला फवारणी करतात. आज एक कणीस एवढे माहिती? हॅलो, त्या बाजरीचं कणीस एवढे कमीत कमी का माहिती आहे? कारण तुमची क्वालिटी वाढली. क्वालिटीची काय वाढली? म्हणजे वाढली, त्याची उत्पादन क्षमता तुमची वाढली, क्वालिटी काय झाली? पूर्णपणे 0 झाली. मग ते आपल्याला बॉडीला पाहिजे फक्त हायब्रिड आपण म्हणतो ना, ते फक्त चाललंय आतमध्ये. आज 20 ते 21 दिवसामध्ये सर बाजारामध्ये आज भाजीपाला आहे. हॅलो, कुठून येतो लगेच? असं काय आहे का 20-21 दिवसामध्ये? कारण त्याला फवारणी केलं, औषध मारल्याशिवाय ते बरं शेतकऱ्याला दुसरा पर्याय पण नाही, काहीच पर्याय नाही आता. आणि एकच मला सांगायचं आहे, हे जे आरोग्य आहे या आरोग्याला जपा. आता 2 व्हीलर 4 व्हीलर किती लोकांकडे आहे? सर्वांकडे आहे, बरोबर का? तुम्ही काळजी किती घेता? काळजी त्या गाडीची, तिला व्यवस्थित पुसून, व्यवस्थित दसरा दिवाळीला तिला हार कुंदरा, तिला सर्व्हिसिंग करायची, तिला ऑइल ग्रीस मारायचं, फक्त वरून पुसायची आणि पळवायची. ती गाडी किती दिवस टिकल मॅडम? किती दिवस टिकल ती गाडी? हॅलो, बरोबर ना मित्रांनो? त्या गाडीचा पार्ट चेंज करू शकता, त्या गाडीचा पार्ट चेंज करू शकत. ही करोड आहे. ही गाडी काय लाखाची, 2 लाखाची, 4 लाखाची, 10 लाखाची असेल, तुम्ही गाडी नवीन घेऊ शकता, ही गाडी नाही घेऊ शकत. हा माणूस जन्माला आला, हा कधीतरी मरणार. लक्षात घ्या, हे शरीर काय आहे? नाशवंत आहे. शरीर काय आहे? नाशवंत आहे. जन्माला आला, त्याचं कॅलेंडर फिक्स आहे. हा व्यक्ती अमुक अमुक आजाराने, अमुक अमुक आमक्याने असा तो एक कधीतरी तो संपणार आहे. आपण काय बोलतो?
नाही त्या व्यक्तीने हेल्मेट घातला असता तो माणूस जगला असता. हॅलो, त्या भगवंताने त्या व्यक्तीचं जीवन तिथपर्यंतच ठेवलेलं आहे. आज कितीतरी असे ऍक्सिडेंट पाहिले, घरातले सर्व लोक गेलेत आणि ते 4 महिन्याचं बाळ जिवंत आहे. हॅलो, कारण त्याचं मरण नव्हतं, बाकीच्यांचं मरण त्या ठिकाणी होतं, लक्षात घ्या. त्यामुळं हे जे शरीर आहे याला फक्त तुम्हाला जपायचं. काय करायचंय? याला जपायचं. त्याचं काय? हॅलो, खायचं काय? ऑक्सिजन घ्यायला तो फ्री मध्ये घ्यावा, तो पण आपल्या बॉडीमध्ये विषाणू जातात. पाण्याने पण आपल्या, आज बघा तुम्ही जे पाणी पिताय आपल्या बॉडीमध्ये क्षार जायला पाहिजे, पण क्षार जात आहेत का? तुम्ही शुद्ध पाणी पिता, त्या पाण्यामुळे काय होतं? आपले हाडं अजून ढिसूळ होतं. काय होतात? हाडं ढिसूळ होतं. आज पहिला फॅन होता का सर? एसी होता का? काही नव्हतं, एकदम नॅचरल. म्हणून 100 वर्ष, सॉरी म्हणून 75 वर्ष सर आज एकदम खंडणीत गेला, एकदम नॅचरल. आज आपलं शरीर आहे का नॅचरल? हॅलो, नाही राहिलं रॅशनल. आज तुम्हाला फरची पुसायला मशीन आहे. हॅलो, कपडे धुवायला तुम्हाला मशीन आहे, मसाला बनवायला तुम्हाला मशीन आहे, आज चपाती बनवायला मशीन आले का नाही आले? म्हणजे आपल्या शरीराला कुठल्याही प्रकारची हालचाल राहिली. लोक काय करतात माहिती? आपलं खायचं आणि दुसऱ्याच्या इथं जाऊन ते वजन उचलायचं. म्हणजे काय त्याला म्हणतात? जिम. आता तर दुसरंच चालू होते, झिंबा का झुंबा काहीतरी. सकाळी 5 वाजता उठायचं आणि सॉंग लावायचं, ते त्याच्यावर. म्हणजे लक्षात घ्या, इफेक्ट काय? ज्या शरीराला काय आराम दिलाय. काय दिलाय? आराम दिलाय. म्हणून तिथे काय करायचंय? तिथे जाऊन काहीतरी ते लोखंड उचलायला जायचंय. मला फिट राहायचंय. मी एकच बोलेन तुम्हाला जर चांगलं फिट राहायचं असेल ना, मॉर्निंग वॉकिंग करा. काय करा? मॉर्निंग वॉकिंग करा. चांगलं आहार घ्या, सात्विक आहार घ्या. बाजरीची भाकर, कडधान्य जास्त फोकस द्या. जे पालेभाज्या आहेत त्याला पूर्णपणे केमिकल चालले नाही. ते आता आपण त्याला काही रोखू शकत नाही. आता वातावरण आपण रोखणार आहे काही जेवढं आपल्याला रोखता येईल तेवढं करा. फास्ट फूड, आज काय बर्थडे, चला मग केक, चला मग हॉटेलला. आज काय मॅगी, शेजारच्या मुलाच्या हातात बिस्किटचा पुडा दिसला का आपण लगेच जातो, बाई हे घे पुडा. का? आपला मुलगा पण त्याच्याकडे मागत आहे. लक्षात घ्या, ते अन्न शिळ आहे. काय? 4 महिन्यापासून 5 महिन्यापासून त्या कंपनीने त्या प्लास्टिक मध्ये पॅकिंग केलेलं असतं, ते आपणही खातो आणि मुलांना देतोय आणि पाहुण्यांनाही देतोय. हॅलो, लक्षात घ्या, बरोबर ना? आज हे पिझ्झा झालं, बर्गर झालं, चॉकलेट झालं, आईस्क्रीम झालं, आपल्या शरीरासाठी चांगलं नाहीये. हे सगळे अदर कंट्रीचे प्रोडक्ट आहे. आपलं प्रोडक्ट कुठले माहितीये? ज्वारीची भाकर, बाजरीची भाकर आणि कडधान्य. बस. ह्याच्या बाकीच्या पालेभाज्या आल्यात ना, हे सगळं ते आपलं नाहीये. त्यामुळं आपला शरीर काय झालंय? पूर्णपणे आपण आपल्या हातावरती आपण कुऱ्हाड मारून घेतली. त्यामुळे आपण 100 वर्ष जगू शकत नाही. मॅडम मला सांगा, तुमचं हे बाळ आहे, तुम्ही 100 वर्ष जगा, त्या बाळाची काय गॅरंटी 100 वर्ष जगत? हॅलो, लक्षात घ्या, हे जे बाळ आहे ना, हे जे बाळ आहे, आज ह्या बाळाला बघा, मोबाईल, टीव्ही, मम्मी पप्पा सर्व समजतंय. हॅलो, तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी शिकलेला नाही, मी काय डॉक्टर नाही, आम्ही काय डॉक्टर नाही, ते एकदा क्लिअर करतो. माझं 5 वर्षाचा मुलगा आहे, ते दरादरा निश्चय मास होता, ते मोबाईल हे करत का माहिती? कारण त्यांची बुद्धी फास्ट झाली, आयुष्यमान कमी झाले. काय झालंय? बुद्धी फास्ट झाली, आयुष्यमान कमी झालंय. मॅडम मी 7वीला गेलो. हॅलो, ऐकताय माझ्यासोबत? आज सर्व 7वीला गेल्यानंतर माझी एबीसीडी पाठ झाली. कितवीला? ते पण रट्टा मारून त्या शिक्षकाने. याच्या विरुद्ध अजून ओके, अजून हे सोडून दुसऱ्याकडे ना. बरं, कोणी वापरलंय का? कोणी वापरलंय का हे प्रोडक्ट तुमच्या गावाला, तुमच्या आसपास? मॅडम तुम्ही कशासाठी वापरलं? आराम वाटतोय? बरं, माझं झालं, तुम्हाला बोलायचं या प्रोडक्ट बद्दल. ओके, हॅलो, बरोबर. तर हे प्रोडक्ट काय दिसतंय तुम्हाला? हे माझं एक लक्ष द्या, काय दिसतंय? अमृत ज्यूस आहे हो. हे पैशात काय दिसतंय? हे सर्व फळ आहे. काय आहे? सर्व फळांचा ज्यूस आहे. काय आहे? सर्व फळांचा ज्यूस आहे. 42 प्रकारच्या वनस्पतीपासून बनवलेला हा काढा आहे, तो आपल्याला 2 टाइम प्यायचा आहे. किती प्रकारची वनस्पती आहे? 42 हर्ब्स, 42 प्रकारच्या वनस्पती.
त्या तुमच्या डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत जो आजार आहे त्या आजारावर हे प्रोडक्ट काम करतं. समजलं मी काय बोललो ते? आजार कुठलाही असू द्या त्या आजारावर हे प्रोडक्ट काम करतं. तुमच्या मनात प्रश्न आला असेल मग तुम्ही एवढ्या लांब कशा आम्हाला सांगायला लागले? डॉक्टर का नाही, मेडिकल मध्ये का नाही? लक्षात घ्या, कारण हे प्रोडक्ट एवढं मिरेकल आहे, एवढं मिरेकल आहे की डॉक्टरचे सुद्धा हात टेकलेत. हे प्रोडक्ट बनवलं कसं आहे? हॅलो, जिथं डॉक्टरचे हात टेकलेत ना तिथं आपल्या प्रोडक्टने काम केलंय. डॉक्टर बोलले ताई तुमची शुगर कधीच गोळी बंद होणार नाही, बीपी गोळी बंद होणार नाही, पण आपल्या प्रोडक्टने शुगरची गोळी, बीपीची गोळी बंद केली. लक्षात, एवढं मिरेकल रिझल्ट. आम्ही पण डॉक्टर नाहीये. मला गेल्या 8 वर्षापासून मला पित्ताचा त्रास होता. 8 वर्षापासून पित्ताचा त्रास होता. आयुर्वेदिक केलं, गुगलच्या युट्यूबला भरपूर सारे काही. स्वागत तोडकर किती लोकांना माहिती आहे, ऐकलं असेल तुम्ही. त्या व्यक्तीचा मी काढा बनवून पिलो, स्वतः काढा केला, कुठलाही मला रिझल्ट नाही. शेवटी पहिली ओमी खाल्ली. पहिली कुठली गोळी खाल्ली? ओमी. नंतर खास ठेवला. तुमच्यासारखं सर व्यक्ती असत त्या रिझल्ट मध्ये, आणि घेतल्यानंतर प्रोडक्ट मला माझ्या मनात प्रश्न बघा तुम्हाला सांगतो, एक प्रेम बॅक सांगतो. कारण का हे काय दिसतंय तुम्हाला? हॅलो, तुम्ही जर शेतकरी असाल तुम्ही सांगितलं असतं. हे दिसतंय जे आपण फळभाज्या आहेत ना शेतावर औषध मारण्यासारखं औषध. हॅलो, सेम दिसतंय, फवारणीचं औषध, बरोबर. त्या व्यक्तीला बोललो सर हे नेमका माणसाचं दिलंय का शेतीचं दिलंय? अहो ते बोलले सर माणसाचं आहे, तुम्ही बिनधास्तपणे घ्या. माझे भाग्य होतं का ग्रेट मधुकर वसंत जाधव सर आपल्या प्रॉपर महाराष्ट्राची संगमनेरची कंपनी आहेत. त्यांनी हे जे मिरेकल प्रोडक्ट बनवलेलं आहे, माझ्या अक्षरशः मी डोळ्याने असे बघितलेत का डायरेक्ट मॅडम सांगितलं की हे पेशंट जगणार नाही. डॉक्टरने डायरेक्ट त्याला म्हणजे नो गॅरंटी दिली. हे सांगायला मला एवढाच गर्व वाटतो. याच प्रोडक्टनी त्यांना जीवदान दिलं. तुमचा कॅन्सर असो, तुमचा बीपी असो, शुगर असो, कुठलाही आजार असो, ब्रेन ट्युमर असो, थॅलेसेमिया आजार असो, तुमचं वजनवाढी असो, मला सांगा की वजन वाढ म्हणजे कुठून आली हो? हॅलो, वजन वाढ कुठून आली आहे? आता फॅट, आपण वजन वाढून गेलं, फॅट कुठून आली? कारण अनियमित जेवण, अनियमित झोप आणि अनवॉन्टेड खाणं. काय अनवॉन्टेड खाणं, त्याच्यामुळे आपली फॅट, वजन आहे त्याचे, शरीर आहे त्याचे, पण आपलं काय झालं की फॅट वाढली. लक्षात, काही लोक म्हणतात आमचं वजन वाढलं. काय म्हणतात सर आम्ही फक्त अर्धी चपाती खातो, वजन आमचं कमी होत नाही. कोण बोललं तुम्हाला की डाएट केला वजन कमी होतं? वजन कमी म्हणजे डाएट केलं तर कमी होणारच ना, पण आपल्याला जे बॉडीला पाहिजे तेवढं तर गेलं पाहिजे का नाही? हॅलो, जे बॉडीला पाहिजे तेवढं गेलं पाहिजे का नाही? डाएट केलं तर वजन तसंही कमी होणार आहे. जर हे प्रोडक्ट जर केलं तुमचं वजन सुद्धा कमी होणार आहे. कुठल्या प्रकारचा योगा करायची गरज, कुठल्या प्रकारचं तुम्हाला डाएटिंग करायची गरज, एकच काम, त्याला तुम्हाला सलाड जास्त खायचंय, काकडी, गाजर, टोमॅटो. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा चहा तुम्हाला बंद करायचा. ऑल हे प्रोडक्ट जर तुम्हाला घ्यायचं असेल पूर्ण चहा बंद. हॅलो, काय करायचंय? चहा म्हणजे एक विष आहे. काय? चहा म्हणजे एक विष आहे. जर तुम्हाला जर आता तो व्हिडिओ दाखवला ना, अक्षरशः तुम्ही म्हणजे एवढं डेंजर, एका लेडीजने जर डायरेक्ट उलटीच केली होती. आम्ही काय पेते विष आहे, आपण पेतो त्या पाहुण्यांना पण देतो. बरं, आता तुम्ही व्यसन म्हणजे तुम्ही कोणाला व्यसन बोलताय? मॅडम तुम्ही व्यसन म्हणून कोणाला बोलवता? कोणाला म्हणता तुम्ही व्यसन? दारू, तंबाखू, अजून बघा सगळ्यात डेंजर असं तो म्हणजे बघा तंबाखू मध्ये जे निकोटीन नावाचा जो द्रव आहे ना तो चहा मध्ये पण आहे. हॅलो, तिथे सर्वजण चहा घेतात, पण चहा मी काय बोललो, व्यसन कोणाला बोलताय? चहा शब्द आला का तोंडात? लक्षात घ्या. आता बघा इथं आपण जर एक लोखंड ठेवलंय बाजूला आणि वरून पाणी पडतंय. काय पडतंय? पाणी पडतं. ते काय लागल? गंज लागल. काय लागल? गंज लागल. ते गंज लागून लागून काय होणार? त्याला पूर्णपणे सडून जाणार. मग तुमचा जो चहा आहे तो एका दिवसात तुमचं बॉडी खराब नाही करत. थोडं 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 करून 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 आयुष्य संपवतंय. लक्षात घ्या. त्यामुळे आजपासून चहा बंद, गुळाचं पाणी प्या. काय प्या? पहिला चहा नव्हता सर, बरोबर ना?
होतं का चहा पहिला? गुळाचं पाणी घ्या, काहीच अडचण नाही. कोणी पाहुणा आला ना, गुळाचं पाणी द्या किंवा दूध द्या, दुधामध्ये गुळ टाकून द्या. पण आजपासून साखर बंद. हॅलो, साखरेवरती काय करा, बॅन टाका, बॅन. साखर घरामध्ये आणायची, गुळ आणा. तिथं गुळात पण केमिकल आहे, पण साखरेपेक्षा गुळात थोडस कमी नॉर्मल आहे, लक्षात घ्या. त्यामुळे हे जे शरीर आहे, करोडोचं शरीर आहे, याला जपा. आणि आपल्याला हे सोन्यासारखं प्रोडक्ट आहे, हे स्वतः वापरा. पण हे प्रोडक्ट आजारी पडू नये त्यासाठी बनलंय. हॅलो, काय बनलंय? आजारी पडू नये, तुमची बॉडी चांगल्या पद्धतीची राहावा, बॉडी चांगली फिट राहावा, त्यासाठी बनलंय. पण ट्राय काय केलंय, जर एखाद्याला शुगर आहे त्याला देऊन बघितलं, अरे बापरे, त्याला रिझल्ट. ज्याला बीपी आहे त्याला देऊन बघितलं, त्याला रिझल्ट. ज्याला ब्रेन ट्युमरचा प्रॉब्लेम आहे त्याला देऊन बघितलं, त्याला रिझल्ट. पित्ताचा पेशंट ज्याला आहे त्याला, म्हणजे हे प्रोडक्ट आजारी न पडण्यासाठी बनवले. पण जे आजारी पेशंट आहेत त्यांना देऊन बघितलं, त्यांना रिझल्ट आहे. याचा कोर्स आहे 3 महिन्याचा. माझं लक्ष आहे माझ्यासोबत. याचा 90 दिवसाचा कोर्स आहे. पहिल्या महिन्यामध्ये तुमची बॉडी डिटॉक्स करतं, पहिल्या महिन्यात तुमच्या बॉडीचं डिटॉक्स, बॉडीचं पंचकर्म करतं. दुसऱ्या महिन्यात तुमच्या बॉडीचं पोषण करतं. आणि तिसऱ्या महिन्यात तुमच्या बॉडी आजार जो आहे तोही बरी करायचं काम करतं. 90 दिवस तुम्हाला प्यायचं. किती दिवस? 90 दिवस प्यायचंय. वर्षातून एकदा तुम्हाला कोर्स करायचा आहे. आजार असो नाहीतर नसो, पण लहान बाळ असेल काही असेल काय फरक नाही. दाखवलं नाही, कारण प्रत्येकाची बॉडी काय आहे, डिफरंट आहे, वेगवेगळे आहे. मला 20 ते 21 दिवसानंतर मला पित्तावर थोडा जाणवायला लागलं, कारण माझी हायपर ऍसिडिटी होती. पित्त जर झालं तर डोकं पण दुखायचं, पित्त पण व्हायचं, आणि दोन्ही गोळ्या घ्यावा लागेल. त्यावेळेस मला आराम पडला. असं माझं पित्त होतं. त्याचे मल्टिपल प्रॉब्लेम चालू झाले होते. आणि वजन होतं माझं 38 किलो. आता 53 आहे, फक्त अमृत ज्यूस. ठीक आहे, म्हणजे अमृत ज्यूस तुमचं वजन कमी पण करतं आणि वाढवतं. ओके, ज्याचं कमी आहे त्याला वाढवणार, ज्याचं जास्त कमी करणार. घेत गेले मल्टिपल प्रॉब्लेम कसे दूर होत गेले मलाच कळलं नाही. आज इथं तुम्ही जे बसलेले आहात ना, ते मी 10 ते 15 मिनिटं बसू शकत नव्हते, कारण लगेच बॅक पेन चालू आहे. आज मी आले कुठून, बसले किती वेळ. ही एनर्जी फक्त कोणती, अमृत ज्यूसमुळे येते. दररोज पितोय, त्या सरांनी काय सांगितलं, आमचं खाणं वेळेवर नाही, झोप वेळेवर नाही, पण अमृत ज्यूस सगळं भरून टाकतो. त्याच्यामुळे आम्ही काय करतो, रोज पिलं तरी काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, आपलं आरोग्य जर चांगलं ठेवायचं असेल तर रोज पण घेऊ शकता. ज्या व्यक्तीला नॉर्मल प्रॉब्लेम आहे त्याने 3 महिन्याचा कोर्स करा. ज्या व्यक्तीला मल्टिपल प्रॉब्लेम्स आहे, काही जुने आहेत, वयानुसार पण तुमच्या झीज झालेली असेल, त्याला 3 महिने, 6 महिने, 9 महिने, 12 महिने असे काय आपले कोर्स आहे, ज्याचे त्याच्या प्रतिकार शक्तीनुसार त्याच्या शरीराला. ओके, अमृत ज्यूसचं काम करणारच आहे. ओके, तर मी कुठं होते की मुलाचा बर्थडे आज. श्रेयश. ओके, आता केक कटिंग. दादा ये पुढं, दादा बाळा ये पुढं. दीदीला ये पुढे. छोटं पुढे गेलं मागे आहे का कोणी छोटं इथं खाली, प्लीज. सेलिब्रेशन त्यांचं आहे. आम्ही तर तुझ्या बर्थडेला उपस्थित नाहीये, पण सर्व एंटायर टीम येस पुढे. आणि मॅडम तुम्हाला पण केक कटिंग करायचं आहे. ॲडव्हान्समध्ये तुम्हाला कॉर्डिला यूजसाठी Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Shreyash. Happy birthday to you. Happy birthday to you. नमस्कार, मी मनीषा दुर्गण एक आरोग्य सल्लागार म्हणून काम करते. आणि ह्या आरोग्य सल्लागार म्हणून काम करत असताना मी तुमच्यासमोर एक प्रोडक्ट घेऊन आलेले आहे, ज्याचं नाव आहे रियांश अमृत ज्यूस. जे की एक सप्लिमेंट आहे. तुमच्या प्रत्येक आजारावर हे काम करतं. एक बॉडी डिटॉक्सिफिकेशन करणं आणि तुमच्या शरीराचं पोषण करणं, ह्या 2 गोष्टीवर काम करतं. मग तुमचा मूळव्याध, मुतखडा, पॅरालिसिस, बीपी, शुगर, थायरॉइड अशा असंख्य आजारावर हे काम करतं. 42 प्रकारच्या फ्रूट आणि वनस्पतीपासून बनवलेलं हा एक फूड सप्लिमेंट आहे, जे की मार्केटमध्ये आम्ही
ॲज एक निरोगी राहण्यासाठी रिकमेंड करत आहोत. तर कुणाला हे प्रोडक्टची माहिती हवी असेल, कुणाला हे प्रोडक्ट पाहिजे असेल तर नक्की खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा. थँक्यू सो मच. थँक्यू. ओके. मस्त छान माहिती सांगितली तुम्ही. तुम्ही कुठून म्हणजे आले? मी आलेले आहेत मॅडम शिक्रापूर पुणे येथून. हां. मी ॲक्च्युली हे प्रोडक्ट आधी यूज केलं आहे, स्वतः रिझल्ट घेतला आहे आणि आता मार्केटमध्ये मी लोकांना आरोग्य देण्याचं काम घरोघरी जाऊन करते. याच्यामार्फत मी आतापर्यंत 30,000 लोकांपर्यंत पोहोचलेले आहे. हां. असे कंपनीच्या थ्रू लाखो लोकांपर्यंत आज हे प्रोडक्ट पोहोचलेलं आहे आणि रिझल्ट हे मिरॅकल आहे. तर नक्की एकदा यूज करून बघा आणि कसं घ्यायचं, काय घ्यायचं. जो कोणी व्हिडिओ तुम्ही म्हणजे खाली दिलेला जो नंबर आहे त्यांना एकदा विचारा, हां. की तुम्हाला पूर्ण माहिती. चालेल. धन्यवाद. हां.